नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 23 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात. आजचा भाग एवढा सुरेख दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो की शेवटपर्यंत तुमची नजर खिळवून राहणार आहे. तर सुरुवातीला तुम्ही बघाल वसू आत्या या नंदिनीला अद्वा तद्वा बोलते की तुला लाज वाटत नाही का? तुझा साखरपुडा पाठशी झालेला असताना तू जीवाशी लग्न केलं. अगं तुझ्या जागी दुसरी कोणी असती ना तर तिने जीव दिला असता. आता या वसू आत्याचे हे वाक्य अक्षरशः जिव्हारी लागलेत प्रत्येकाच्या. वसू आत्या नंदिनीला वरून म्हणतात मेली असतीस तू हाय खाऊन. आता मानिनी ताई चिडून म्हणतात ताई काय बोलताय तुम्ही? पण काव्याचा राग मात्र आता अनावर होतो आणि काव्या काय बोलते प्रेक्षकांनो. काव्या म्हणते का असं का बोलताय माझ्या ताईला? तुमच्या मुलीवर ही वेळ आली असती तर तुम्ही तुमच्या मुलीला सांगितलं असतं का जीव द्यायला? वसू आत्या म्हणतात ए गप्पा बस ग तू. माझ्या मुलीची तुलना तुझ्या ताईशी करू नकोस. जीवा पाठ सगळे बघू लागलेत आता या काव्याकडे आणि वसू आत्याकडे. वसू आत्याने असं बोलल्यानंतर काव्या म्हणते होऊच शकत नाही हो. अहो माझी ताई लाखात एक आहे. तुमच्या मुलीची आणि माझ्या ताईची तुलना कुठे करताय तुम्ही? काव्या म्हणते की माझी ताई लाखात एक आहे. त्यावर वसू आत्या म्हणते हो ना तुझी ताई असेल का लाखात एक, पण तुझ्या ताईचं चारित्र्य ते आहे का लाखात एक? अशी वाईट चारित्र्याची सून आमच्या घरात आलीच कशी काय ना तेच कळत नाहीये मला. आता वसू आत्याने सगळ्या मर्यादा क्रॉस केलेल्या आहेत. आता मात्र काव्या अशी बोलते ना त्यांना, पण काव्याच्या आधी जीवाच ओरडतो आणि म्हणतो ए आत्या अगं काय लावलंय ग? बस कर ना. सगळं माहितीये ना तुला आमच्यावर काय परिस्थिती आली आहे ते, तरी सुद्धा का बोलत राहतेस ग? मग पार्थ म्हणतो काय ग आत्या सारखं 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 काय लावलंयस ग तेच तेच? अगं मनस्थिती बघ त्यांची या बिचाऱ्या. पार्थ जेव्हा वसू आत्याला असं उत्तर देतो तेव्हा वसू आत्या म्हणतात बिचारी? काय रे पार्थ ही मुलगी तुला बिचारी वाटते? अरे तुझ्या मनात. आता वसू आत्या पुढे काही बोलणार तेवढ्यात पार्थ पटकन त्याची मान अशी खाली झुकवतो बरं का. आणि आता वसू आत्या पुढे म्हणतात याचा काय अर्थ समजू मी पार्थ? आता मात्र काव्या खूप संतापते आणि म्हणते कशाला हे नसले अर्थ तुम्ही समजताय? काय करायचंय तुम्हाला? आणि कोण समजतंय कोण तुम्ही स्वतःला? हे बघा तुम्हाला जे समजायचंय ना ते समजत राहा. आम्हाला तुमच्या काहीही समजण्याने काही फरक पडत नाहीये. वसू आत्या काही बोलणार. काव्या म्हणते आता बोलू नका, काही बोलूच नका तुम्ही, एकदम गप्प बसा. या घरात आल्यापासनं अगदी गृहप्रवेश केल्यापासून मी तुम्हाला बघते रूढी परंपरा या सगळ्यांच्या नावाखाली चिमटे काढताय आम्हाला, टोमणे काढताय आम्हाला. अहो दुखतंय आत्याबाई, अजूनही दुखतंय आम्हाला. रम्या काव्याकडे बघतच राहते. काव्या पुढे म्हणते तुम्हाला फक्त मजा बघायची होती ना आमची. कसं आहे ना आत्याबाई आतापर्यंत तुम्हाला ना कोणी आरसा दाखवलेला नाहीये. फक्त माझी ताई या घरी लग्न करून आली असती ना तर तिनेही तुम्हाला आरसा नसता दाखवला, कारण ती नंदिनी आहे आणि मी नंदिनी नाहीये बरं का. मी काव्या आहे काव्या. काव्याच्या या उत्तराने वसू आत्या गप्प गार झालेल्या आहेत. बाप रे बाप वसू आत्याला बोलायला शब्द राहिले नाहीये. पण पुढे काव्याने असं काही केलंय ना. काव्या वसू आत्याला म्हणते लक्षात ठेवायचं मी काव्या आहे काव्या. मी आरसा दाखवते आणि पावलं पावली दाखवते, त्यामुळे विसरायचं नाही. आता वसू आत्या ओरडतात आणि म्हणतात तोंड सांभाळून बोल काव्या. काव्या म्हणते तुम्ही तोंड सांभाळून बोलायचंय आत्याबाई. आता मात्र नंदिनी म्हणते काव्या शांत हो. आता मात्र काव्या शांत न होता ते गिफ्ट उचलते आणि त्या वसू आत्याच्या हातात देते. मला हा सीन फार आवडला आणि हसूही आलं. आता काव्या ते गिफ्ट घेते आणि म्हणते हे आमच्या आईने दिलेलं गिफ्ट आहे. आता या मंजू आत्याच्या नवऱ्याला फार हसू आलंय बरं का, की वसू आत्याला कोणीतरी बाप मिळालाय त्यांच्या प्रत्येक कृतीला उत्तर देण्यासाठी. मजा येणारे प्रेक्षकांना या मालिकेत सगळे पुढचे सीन बघायला. नंदिनी तिला शांत करत असते पण काव्या नंदिनीचा ऐकतच नाही आणि ते गिफ्ट घेऊन म्हणते हे आमच्या आईने दिलेलं गिफ्ट आहे, हा तुमचा मान आहे, तो चुपचाप स्वतःकडे ठेवायचा, फेकायचा प्रयत्न करायचा नाही. वसू आत्या ते गिफ्ट आता फेकायचा प्रयत्न करत असते खाली तेव्हा काव्या जोरात ओढून म्हणते माझ्या आईने दिलेलं गिफ्ट कचऱ्यात फेकायचा प्रयत्न करायचा नाही. आणि आता काव्या अशी पुन्हा डोळे वटारते त्यांच्याकडे आणि आता त्या निघून जात असते बरं का काव्या तिथून. तेव्हा वसू आत्या पुन्हा ते गिफ्ट घेऊन असं खाली फेकायचा प्रयत्न करतात. तेव्हा काव्या पुन्हा डोळे वटारते त्यांच्याकडे, म्हणून त्या चुपचाप ते गिफ्ट खाली ठेवतात. म्हणून जरा हसू आलं या सीनवर. मंजू आत्याचा नवरा जाम हसायला लागतो बरं का प्रेक्षकांनो, की बरं झालं या वसू आत्याला कोणीतरी बाप मिळाला. कालच्या पेक्षाही आजचा एपिसोड अतिशय सुरेख दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. आता पुढे बघा काव्याने केलेला अपमान कुठे काढायचा, वड्याचं तेल वांग्यावर शेकायचं म्हणून वसू आत्या आता पुन्हा आरडाओरडा करतात काव्या निघून गेल्यावर.
आणि म्हणतात कशा, बघ मानिनी, तुझी सून कशी मूर्खासारखी बोलून निघून गेली आहे. मग विक्रम म्हणतात, तू काही कमी नाहीये ताई. आता या पुन्हा त्या वसू आत्या त्या विक्रमकडे जातात त्यांच्या भावाजवळ आणि म्हणतात, तूच काय ते बोलायचं राहिलं होतं रे बाबा, आता मी घरच सोडून जाते. ती बाई आता माझ्या तोंडावर जे काही बोलून गेली ना, तिच्याशी तर एक शब्द बोलायची इच्छा नाहीये माझी. ही जी उभी आहे ना माझ्या समोर, हिने जर माफी मागितली तरच मी इथे थांबेल, नाहीतर मी निघून जाईल घरातनं. आता नंदिनी माफी मागणारच होती प्रेक्षकांनो, हे ऑलरेडी आपल्याला माहितीच होतं. तो तिचा स्वभावच आहे, अगदी मलूल आणि कोमल. आता ती बिचारी मान खाली घालते आणि स्वतःची काहीही चूक नसताना आत्याला हात जोडून माफी मागते आणि म्हणते, आत्या, काव्याच्या वतीने मी माफी मागते तुमची. नंदिनी जेव्हा माफी मागते तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. जीवाला हे अजिबात पटत नाहीये, पण तरी सुद्धा नंदिनी म्हणते, आत्याबाई, काव्या तुम्हाला जे काही बोलली तिच्या वतीने मी खरंच तुमची माफी मागते. आणि माझी बहीण लहान आहे हो, तिला कळत नाही मोठ्यांशी कसं बोलायचं ते. माझी बहीण ना जरा रागीट आहे हो, प्लीज तुम्ही तिची परिस्थिती समजून घ्या. यापुढे हवं तर तुम्ही मला बोला, पण माझ्या बहिणीला बोलू नका हो. आता वसू आत्या म्हणतात, एवढं सगळं झाल्यावर अजून तुझ्या बहिणीचीच बाजू घ्यायची का ग तुला? काय ग, अगं कुठल्या मातीची बनली आहेस तू नंदिनी? थोडी जरी शरम बाकी असेल ना तुझ्यामध्ये तर आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून चालती हो. असं म्हणल्यानंतर सगळ्यांनाच, तिथे असलेल्या सगळ्यांना वसू आत्याचा राग येतोय. पण कसं असतं ना प्रेक्षकांनो, काही काही लोकांचा मान असतो, ते वाटेल तसं वागतात, मनाला येईल ते बोलतात. त्या लोकांना प्रत्येक वेळेला प्रतिउत्तर देता येत नाही, उलटून बोलता येत नाही. असं आपल्या घरामध्ये पण होतंच ना. पण आता या वसू आत्याला बोलायला काव्य आली आहे. पण ना आज यांनी या दोन्हीही जोड्यांचे इतके सुरेख पहलू आपल्याला दाखवलेत की तुम्हाला काय सांगू. आता या पार्थला अतिशय वाईट वाटतं, नंदिनीशी अशी वागणूक दिली जाते म्हणून. नंदिनी बऱ्याच वेळ तिथे उभी राहते बरं का, एवढं त्या बोलतायत तरी सुद्धा. पण एका पॉइंटला तिलाही लाज वाटते स्वतःची आणि ती बिचारी खाली मान घालून निघून जाते आणि तिच्या खोलीत जाऊन खूप रडायला लागते. नंदिनी खूप रडते आणि स्वतःच्याच मनाशी म्हणते, नाही आता सहन होत नाहीये मला, हा अपमान सहन नाही होते, किती सहन करू मी. काव्याचं ठीक आहे, ती मनाला येईल ते बोलून जाते, मनातलं सगळं सांगून जाते, पण मी काय करू, मला नाही जमत हे सगळं करायला. असं म्हणून ती सारखी हुंदके देऊन रडत असते. आता नंदिनी म्हणते, मला खूप त्रास होतोय या सगळ्यांचा, खूप त्रास होतोय. आणि डोळे बंद करून मोठा श्वास घेते, असं 2-3 वेळेला श्वास घेते आणि असं स्वतःला काम डाऊन करायचा प्रयत्न करते. आता ती उठून उभी राहते आणि विचार करते, नंदिनी शांत हो, आता तुला शांत व्हावं लागणार आहे. कोणाचं मनावर घ्यायचं नाहीये. किती मनावर घ्यायचं, काय मनावर घ्यायचं, हे आता तुलाच ठरवायचंय की नाही. बोलणारे काही बोलून मोकळे होतील, पण तुला शांत राहायचंय नंदिनी. तुला आता थकून आणि हरून चालणार नाहीये. तुला स्वतःला सांभाळायचंय आणि काव्याला पण सांभाळायचंय तुला. त्यामुळे शांत राहा नंदिनी. आता तिने पुन्हा एकदा डोळे मिटलेत आणि स्वतःच्याच मनाला सांगते, सगळं ठीक आहे नंदिनी, ऑल इज वेल. आता नंदिनी असं करत असताना तिथे येतो जीवा. कसं असतं ना, प्रत्येकाचे स्वभाव वैशिष्ट्य असतात. आता ही नंदिनी कशी शांत आहे, शोषिक आहे, त्यामुळे तिला हे सगळं जमतं शांतपणे सहन करायला. पण तशी काव्य नाहीये ना, ती फटकाळ आहे. आणि एक्झॅक्टली जसा काव्याचा स्वभाव आहे तसाच अगदी जीवाचा स्वभाव त्यांनी दाखवलाय. आता जीवा नंदिनीला अतिशय छान समजवतो बरं का, आणि त्याच पद्धतीने पार्थ सुद्धा काव्याला समजवतो. आजचा एपिसोड ना मला एवढा आवडलाय की तुम्हाला काय सांगू. शेवटपर्यंत बघत राहा. आता नंदिनी डोळे मिटून स्वतःला शांत करायचा प्रयत्न करते तेव्हा तिथे अचानक जीवा येतो आणि म्हणतो, काय म्हणालीस ग तू आत्ता मगाशी नंदिनी? अगं नंदिनी, काय बडबडतेस तू? ऑल ओके? सिरियसली हे सगळं ओके वाटतंय तुला? अगं तू बोलत का नाहीयेस? तुला जर कोणी ओरडलं तर उलटून उत्तर द्यायचं शिक. अगं तुला सहन करायची गरज नाहीये प्रत्येक वेळेला, कधीतरी ओरडून बोलावं लागतं नंदिनी. जीवा नंदिनीला असं सांगत असताना नंदिनी म्हणते, अहो मला नाही वाटत प्रत्येक वेळेला ओरडून बोलायची गरज असते. सॉरी, पण काय आहे ना, वसू आत्या प्रत्येक वेळेला तावातावाने स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी बोलत असतात. मला तर कधी कधी असं वाटतं ना की त्या त्यांचा मुद्दा सिद्ध करतात. मला ना कधी कधी असं वाटतं की त्यांना भीती वाटत असेल, त्या जर असं बोलल्या नाही तर त्यांचं कोणी ऐकणारच नाही, असं काही वाटत असेल का त्यांना. म्हणजे मला आता असं वाटायला लागलंय की जी माणसं मनाने दुबळी असतात ना
एकटीच असं ओरडून बोलतात. आता जीवाला त्याचा राग येतो. जीवा नंदिनीला ओरडून म्हणतो, काय बडबडतेस, कळतंय का तुला? अगं मीही आरडाओरडा करतो, म्हणजे काय मी दुबळा आहे मनाने? मग नंदिनी म्हणते, ओ आय एम व्हेरी सॉरी, मला असं बोलायचं नव्हतं, मी बोलण्याच्या नादामध्ये जरा वाहून गेले, मला खरंच असं म्हणायचं नव्हतं हो तुम्हाला. पण जीवा म्हणतो, अगं नंदिनी, तू हे जे काय बोलतेस वागतेस, अगं ते बरोबर नाहीये. माझा जर कोणी असा अपमान केला असता ना, तर मी खूप घर डोक्यावर घेतलं असतं, नाहीतर सरळ या घरातून निघून गेलो असतो मी. आता जीवाला असं वाटतं आपण काही चुकीचं तर नाही ना बोललो हिला. तो एक क्षण तिच्याकडे बघतच राहतो आणि नंदिनीही त्याच्याकडे बघते, पण त्याला पटकन स्माइल देत म्हणते, तुम्ही पण ना आमच्या काव्यासारखेच आहात अगदी. नंदिनी आता या गोष्टीकडे दुर्लक्ष करते आणि हसण्यावारी नेते आणि घरातला पसारा आवरता आवरता म्हणते, अगं बाई, तुम्ही आणि आमचे काव्या जर एकत्र असतात ना, तर या घराचं छप्परच उडालं असतं. जीवाला ही गोष्ट प्रचंड लागते जिवारी. तो म्हणतो, हो आहे मी असाच, असतात काही माणसं असे चिडखोर. नंदिनी घाबरते आता जीवा एवढ्या मोठ्याने ओरडतो तेव्हा. जीवा म्हणतो, तुम्ही काय सोशिक आहात ना? नाही, बायकांना सोशिक असणं म्हणजे फार मोठी डिग्री वाटते का? सून संस्कारी आहे बाबा, सोशिक आहे म्हणजे संसाराच्या या कोर्समध्ये डबल ग्रॅज्युएट आहे, असा अर्थ होतो का? सवय लागेल तुम्हाला सहन करायची, मग माणसं तुम्हाला गृहीत धरायला लागतील. नंदिनी म्हणते, नाही नाही, मला नाही वाटत माणसं मला गृहीत धरतील. आणि बाकी सवयीचं म्हणाल तर सगळ्यांच्या बोलण्याची सवय तर करावीच लागेल ना मला. सगळी आपली माणसं आहेत, ही एका कुटुंबातली आहेत. आत्ता त्यांच्या मनामध्ये खूप राग आहे माझ्याबद्दल, प्रचंड राग आहे. त्यांचं हे असं बोलणं मी समजू शकते, शेवटी मलाच त्यांना समजून घ्यावं लागणार आहे, सावरावं लागणार आहे ना. त्यांचा हात धरून मला त्यांना आपलंसं करावं लागणार आहे. या घरची मी सून आहे, माझं कर्तव्यच आहे ते. जीवा म्हणतो, अगं वेडेपणा आहे तुझा हा सगळा, वेडेपणा. अगं सहन करायची, हे सगळं सोशिकपणा वगैरे दाखवायची गरज नाहीये तुला. कुठल्या काळात जगतेस तू नंदिनी? अगं हा त्याग वगैरे करणं बंद कर. आणि हे 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 काय चाललंय तुझं? हे माझं सामान आवरणं सोडून दे बरं आधी. नंदिनी म्हणते, अहो असं काय बोलताय मला, यात माझं काय चुकतंय? आम्हा बायकांचं ना हे असंच असतं बरं का. मन सैरभैर असेल आणि स्वतःला सावरता येत नसेल ना, तर असाच पसारा आवरतो आम्ही. बरं जाऊ द्या, तुम्हाला ना काही समजणारच नाहीये. जीवा ओरडतो आणि म्हणतो, मला नाही समजून घ्यायचंय काही, पण मला ना माझा पसारा असाच आवडतो, हा असा अस्ताव्यस्त. आता तो त्याचे सगळे जे कपडे नंदिनी आवरून ठेवत असते ना, ते सगळे कपडे तो पुन्हा पलंगावरती पसरवून देतो आणि म्हणतो, हे बघ नंदिनी, माझा कुठलाही पसारा आवरायची गरज नाहीये, डोंट क्लिअर माय एनी मेस. आणि आता असं म्हणून तो तिच्याकडे रागानेच बघतो बरं का. पण नंदिनीच्या लक्षात येतंय की जीवा जरा चिडलाय. जीवाने पुन्हा ते कपडे असे गोळामोळा केलेत आणि असे गोळामोळा करून सगळे कपाटात असे घुसाडून टाकलेले आहेत. म्हणजे त्याला राग आला की तो असंच करतो. किती छान स्वभावाचे पैलू दाखवलेत ना प्रेक्षकांनो. मला ना बाई आजचा एपिसोड खूपच आवडला. म्हणजे असं मनापासून पाहिलं ना तर या मालिकेचा अर्थ कळतो प्रेक्षकांनो. नाही तर वरवर पाहता अशी बोरिंगच वाटणार आहे तुम्हाला मालिका. आणि तसंही मी तुम्हाला खूप आत्मीयतेने हा सांगायला जाते ना एपिसोड, म्हणून छान वाटतं तुम्हाला हे ऐकायला. तर बघा, आता ही परिस्थिती या जोड्यांची आहे, पण आता वसुआत्या तनफन करायला लागल्यात. त्यांच्या रूममध्ये जातात आणि आरडाओरडा करतात. ती काव्या मला उलटून बोलते, असं वाटत होतं ना की 2 कानाखाली वाजवावी तिच्या. रम्या दार लावून घेते आधी आणि म्हणते, अगं आई, तूच नेहमी सांगत असते ना आम्हाला की एका चुकीमुळे सगळं काही बिघडून जातं, आता तू का चुका करतेस? त्यावर वसुआत्या म्हणतात, अगं ए रम्या, तू तर बोलूच नकोस. तुझ्या या मूर्खपणामुळे ना मला हा दिवस बघावा लागतोय. त्या दिवशी लग्नातून निघून नसती गेली ना तर हे रामायण घडलंच नसतं. रम्या म्हणते, आई शांत हो, मी तुला काय म्हणले होते की तू फक्त पार्थ आणि जीवा या दोघांच्या झोपण्यावरनं इश्यू कर, पण तू तर पार फेकाफेकीच करायला गेली होतीस. मग वसुआत्या म्हणतात, काय करायला पाहिजे होतं मी? त्या नंदिनीने दिलेले कपडे मी मिरवायचे होते का घालून? लक्षात ठेव रम्या, मी एक गोष्ट कधीही विसरू शकत नाही. तिच्या बापामुळे तुझा बाप गेलाय, माझा नवरा गमवलाय मी, त्यामुळे मी त्या पोरींना कधीही डोळ्यासमोरही सहन करणार नाहीये आणि तिच्या बापाने दिलेली कुठलीही वस्तू मी कधीच स्वीकारणार नाहीये. वसुआत्याचा खरा संताप यामुळे प्रेक्षकांनो, यांच्या मनामध्ये गैरसमज असल्यामुळे या खरंच
प्रचंड बडबड करत राहतात. आता त्यांच्या नवऱ्याचा फोटोमध्ये फ्लॅश केलाय त्यांनी, पण रम्या फार सेन्सिबल उत्तर देते बरं का यावेळेला. रम्या म्हणते, अगं आई काय चाललंय तुझं, कुठला राग कुठून नेलास तू, कपड्याचा काय संबंध होता, खाली कपड्यांचा जो काही तमाशा केलास ना तू, अगं नंदिनीने तो सगळा तमाशा किती शांतपणे हँडल केला. अगं सगळ्यांना तुझा तमाशा दिसला आणि सगळ्यांना लक्षात येईल आता तुझ्या अशा वागणुकीमुळे की आपण सगळ्यांच्या संसारात अडचण निर्माण करतोय. आता सगळ्यांच्या मनामध्ये असा संशय आला ना तर आपल्याला प्रॉब्लेम होऊन बसेल. त्यावर वसू आत्या म्हणतात, मग काय करायचं, मी काय करायचं. अगं हे सगळं सावरत बसायचंय का. ती नंदिनी शांतपणे समोर येते आणि ती काव्या लगाम नसलेल्या घोड्यासारखी समोर धावून येते अंगावर माझ्या. आता ही रम्या म्हणते, अगं आई मग त्याच घोड्याची लगाम आपल्या हातात यायला हवी ना. वसू आत्या म्हणतात, अशी कशी येणार. रम्या म्हणते, येणार ग, नक्की येणार. प्रत्येकाचा काही ना काही वीक पॉइंट असतो. जसा बाबाचा वीक पॉइंट होता मी आणि तुझा वीक पॉइंट लगेच या वसू आत्या म्हणतात तू आहेस ग. मग ही रम्या म्हणते, माझा वीक पॉइंट पार्थ आहे, तसाच त्या काव्याचा वीक पॉइंट पण काही ना काही असणारच. वसू आत्याला रम्याचं बोलणं पटलंय. आता वसू आत्या म्हणतात, बरोबर बोलतेस तू रम्या. अगं त्या काव्याचा वीक पॉइंट एकदा का आपल्या हातात आला ना की आपण तिचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात घेऊ. मग आपण म्हणू तशीच वागेल ती, आपण जे सांगू तसंच ती घडवत जाईल. मग रम्या म्हणते, आई आता कसं करेक्ट बोलली आहेस तू. वसू आत्या म्हणतात, एक काम कर रम्या, त्या काव्याचा वीक पॉइंट काय आहे ना ते शोधायला घे तू. ही ब्याद मला लवकरात लवकर आपल्या घरातून बाहेर काढायची आहे, मग बघ काय करते मी ते. आता या वसू आत्याने ठरवलंय काव्याचं सगळं कुंडली खंदून काढायची. तेव्हा यांना समजेलच की जीवा आणि काव्याचं अफेअर होतं. पण असो, या पुढचा सीन अतिशय सुरेख आहे आणि मालिकेचं शेवटचं सीन बघताय तुम्ही. काव्या आता सगळी आदळआपट करायला लागते, या पार्थच्या ऑफिसचे कागद फाडायला लागते. आता पार्थ जवळ जाऊन म्हणतो, काव्या काव्या काव्या, अहो काय करताय तुम्ही, क्लायंटची फाईल आहे माझ्या ही. काय हो काव्या, अहो रोज रोज त्याच गोष्टी फेकायचा कंटाळा आला म्हणून आता फॉर अ चेंज हे अशा माझ्या ऑफिसच्या गोष्टी फेकताय का तुम्ही. नाही फेका, तुम्हाला राग आला असेल तर फ्लॉवर पॉट फेका, उशी फेका, चादरी फेका. अहो माझ्या ऑफिसच्या गोष्टी कशाला फेकताय. अहो माझ्या क्लायंटची फाईल होती हो ही. म्हणजे थोडासा विषय बदलायचा प्रयत्न करतो बरं का पार्थ. आता काव्या चिडून म्हणते, तुमच्या पेन स्टँडचं आणि त्या फाईलचं जे काही नुकसान झालं असेल ना ते सांगा मला, मी पैसे देऊन टाकेल. पार्थ त्यावर सुरेख उत्तर देतो, हे बघा काव्या, प्रत्येक वेळेला सगळंच नुकसान पैशाने भरून काढता येत नसतं. बाहेर जे काही घडलं ना त्यासाठी मी सॉरी म्हणतो तुम्हाला. आता काव्याला येतो पार्थचा राग. काव्या म्हणते, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय, तुमची काही चूक झाली आहे का, कशाला सॉरी म्हणून मोठं होताय. ज्याची चूक झाली आहे ना त्याला जाऊन सांगा, इनसेन्सिटिव्हपणे वागली आहे तुमची आत्या, त्यांना सांगा ना सॉरी म्हणायला. आता काव्या चिडल्यावर पार्थ म्हणतो, हे बघा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका काव्या. ते गोष्ट तुम्हाला मुद्दाम उकसवतात, त्यांच्या ॲक्शनला तुमची रिॲक्शन हवी असते त्यांना, तुम्ही कशाला रिॲक्शन देता. स्वतःला त्रास करून घेऊ नका काव्या. आता काव्याला अजून राग येतो पार्थचा आणि म्हणते कशी, माझा त्रास तुम्हाला दिसतोय, कुठल्या हक्काने दिसतोय तुम्हाला, कोण लागते मी तुमची. एक गोष्ट लक्षात ठेवा आणि तुमच्या मनाशी गाठ बांधून ठेवा, आपलं लग्न जबरदस्ती लावण्यात आलंय, मला तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही. काव्या खूपच रूडली बोलते पार्थशी. खरं तर पार्थला हे खूप जिव्हारी लागतं, पण तो शांतपणे उत्तर देतो, हे बघा काव्या, मला माहिती आहे तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटावं अशी माझी अपेक्षा नाही आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही तुमच्या रागावर मनावर थोडासा ताबा ठेवा ना, म्हणजे तुमच्या इगोला कोणीही टच करणार नाही. फक्त एवढं बोलतोय की रागराग करू नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका. आता ही काव्या म्हणते, तुम्ही का नंदिनी ताई सारखे होताय, ऑलरेडी आहे ना नंदिनी ताई एक घरामध्ये, अजून एक नंदिनी ताई कशाला हवी आहे. नंदिनी ताईचं मेल व्हर्जन बनायला जाऊ नका तुम्ही. कुणी असं कोणाच्या रागावर कंट्रोल नाही करू शकत. पार्थ म्हणतो, करू शकतं, का नाही करू शकत. माझं उदाहरण बघा ना, हे बघा आता तुम्ही माझ्याशी किती उद्धट सारख्या बोलताय, पण मी तुमच्याशी शांतपणे बोलतोय की नाही. आता काव्या काही बोलणार तेवढ्यात पार्थ म्हणतो, हे बघा मी तुम्हाला विचारू शकतो ना, तुम्ही कोण आहात, काय नातं आहे तुमचं माझ्याशी, असं मी तुम्हाला उलट विचारू शकतो ना. हे बघा तुम्ही आता सध्या परीक्षा देणार आहात, मग तुम्ही आयस होणार आहात. तुमचं आता काय कर्तृत्व आहे काव्या, आहे का काही कर्तृत्व, नाही ना. पण मी आत्ता भारतातल्या टॉप बिझनेसमॅन पैकी एक, टॉप आर्किटेक्चर पैकी मी एक आहे की नाही. मला किती इगो असायला हवा की नाही,
पण मला भांडायला आवडत नाही, मला विनाकारण अशी चिडचिड करायला आवडत नाही. मला एवढंच तुम्हाला सांगायचंय की थोडासा तुमच्या रागावर कंट्रोल करा. हे बघा, मी तुम्हाला असं नाही म्हणत की सहन करा वगैरे, पण थोडेसे सशक्त व्हा ना. राग आला ना तुम्हाला, तर एक काम करा ना, तुम्ही 10 आकडे मोजा, उलटे मोजा. 10, 9, 8. आता काव्या राहिलेले बाकीचे सगळे आकडे जोरात मोजते आणि म्हणते, बघा दिसतोय दिसतोय आता माझा राग गेलेला नाही ना. पार्थ आता हसतो आणि म्हणतो, आता नाही दिसत आहे राग गेलेला, पण दिसेल, लवकरच दिसेल. हे बघा, तुम्ही आता हे सगळं बोलताय ते राग, पण उद्या बोलाल ते राग शांत होण्यासाठी. मी आता ऑफिसलाच चाललोय. तुम्हाला काही हवं असेल, नको असेल तर मला फोन करा. आता काव्या म्हणते, मी कशाला फोन करू तुम्हाला. पार्थ म्हणतो, बरं बाबा, तुमचा राग शांत नाही झाला तर ऑफिसमधून येताना 100 फाईल घेऊन येतो, मग त्या फाडत बसा राग. आता सध्यापुरतं हे पाणी प्या आणि शांत व्हा, असं म्हणतो तो आणि पाणी पिण्याचा आग्रह करतो काव्याला. किती गोड वाटला ना हा शेवटचा सीन प्रेक्षकांनो. म्हणून सुरुवातीला म्हणलं होतं की आजचा एपिसोड अतिशय सुरेख आहे. तर आता काव्या ते पाणी असं रागच बघते, पण पिते की नाही यासाठी आपल्याला उद्याची वाट बघावी लागणार आहे. तर तात्पुरता आजचा हा एपिसोड आपला संपलाय. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत, नंदिनी हिला विचारते काव्याला, तुला काय समजून सांगायचं होतं, काय महत्वाचं सांगायचं होतं आम्हाला, त्या दिवशी तू गाडी थांबवायला लावलीस ना. आणि नंदिनीचे वडील तिच्या आईला विचारतात की तू का बरं एवढी टेन्शन मध्ये, तुला काव्या काय बोलली. या मालिकेचा एक प्रोमो आउट झालाय प्रेक्षकांनो. त्यामध्ये नंदिनी कपाट आवरत असते जीवाचं, तेव्हा तिला जे आणि के आणि अशा बऱ्याच गिफ्ट वस्तू दिसतात. तेव्हा ती विचारते जीवाला की जे आणि के कोण आहे तुमच्या आयुष्यातली मुलगी, कोणी आहे का तुमच्या आयुष्यात. तेव्हा जीवा तिला हो असं म्हणतो आणि आता तो काय सांगतो तिला, म्हणजे काव्याचं आणि त्याच्या अफेअर बद्दल सांगतो का, हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर अशाच इंटरेस्टिंग रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आता खूप छान छान एपिसोड तुम्हाला बघायला मिळणार आहे. आजचा एपिसोड किती सॉलिड होता ना. मग एखादा लाईक नक्की करा आठवणीने आणि चॅनलही सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या. धन्यवाद.